बक्का इस तरह से अगर होता है तो यकीन मानिए रन 80-90 जरूर बनेंगे। तो प्रशांत और विशाल प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। राजेश उकेरी। चलिए अंपायर से मैं अनुरोध करना चाहूंगा, मैच शुरू होना जरूरी है। ये पेड़ खोपोली हाईवे हमें नजर आ रहा है ग्राउंड के नजदीक। ये अच्छी गेंद, डिलिबरेट बैटिंग, जाने दिया विकेट कीपर के दस्तानों में। देखिए आपको अंपायर्स को बताना पड़ता है कि मैं रीचेबल हूँ या नॉट रीचेबल हूँ इस गेंद के, तब जाके अंपायर इसे वाइट बॉल करार देते हैं। अब ऐसे ही जाने देंगे तो अंपायर नहीं देंगे आपको। प्रशांत जो कि स्ट्राइकर एंड पर हैं, हर विकेट के लिए 200 का इनाम है। मेरे ख्याल से 500 का इनाम होना चाहिए। 200 में आजकल तो अच्छी बिरयानी भी नहीं आती हर विकेट के लिए, क्योंकि लीग इतनी बड़ी है, लीग की प्रेस्टीज इतनी बड़ी है, तो हर विकेट के लिए 500 होने चाहिए कम से कम। 200 में आजकल बिरयानी भी नहीं आ रही है अच्छी तरीके की। ये 4 रन मिलेंगे बाएं हाथ के बल्लेबाज प्रशांत मड़वी जी। गेंद को मोड़ा, सीधा फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन, 4 रन खाता खुल चुका है। एक विकेट बिना कोई विकेट खोए, और ये 200 हासिल हुए। किसने लगाया? सतीश बड़ेकर। इस बॉलर को 200 हासिल हो चुके हैं। का इनाम संतोष बड़ेकर, जो कि टीम ओनर है, फील्डिंग करने वाली टीम के ओनर। चलिए यहाँ पे 1000 और 200, 1200 रुपये जमा होने चाहिए। कल 4 बजे से मैचेस शुरू होंगे। और स्वामी समर्थ 11 के फ्रेंचाइजी है सुजीत देशमुख। और ये जो टीम खेल रही है, गेंदबाजी कर रही है, उसके ओनर हैं संतोष बड़ेकर और भूषण बड़ेकर। सतीश बड़ेकर इनकी तरफ से। श्रवण का विकेट लिया जाता है तो 500 रुपए का इनाम। लोहा घर में भाई, गेंदबाज मार ले हथौड़ा। और ये देखिए इन्होंने विकेट मांगा था, ये बल्लेबाज उससे भी चालाक निकले। इन्होंने गेंद को भेजा लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। 6 रन। डीजे ऋषि। श्रवण ने छक्का लगाया। 10 पे आता हुआ टोटल। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, रन आउट का खतरा। गलत एंड पे थ्रो, गलत एंड पे थ्रो। और ये देखिए ये 4 भी मिलेंगे। अंपायर का इशारा आना चाहिए। कुल मिला के कितने रन? 5। और ये बल्लेबाज के पक्ष में जाएंगे, श्रवण के पक्ष में जाएंगे ये 5 रन।
बैटिंग करने वाली टीम है श्री स्वामी समर्थ जो बैटिंग कर रही है, जिन्होंने टॉस जीता। शुरुआत अच्छी हुई है उनकी, भले ही उन्होंने एक विकेट खोया हो। मनीष मुंडे, आकाश देशमुख, जबरदस्त कमेंट्री हो रही है इस लीग में उनकी। सही सवाल पूछे मनीष मुंडे ने मंगेश जी वाकड़ीकर से, 40+ के बारे में पूछा, युवाओं के बारे में पूछा। ये अच्छे संकेत हैं आने वाले दिनों में कि मनीष मुंडे एक बेहतरीन और बड़े कमेंटेटर बन सकते हैं। टीम का टोटल 15 रन। रोहन ठोमरे हर विकेट के लिए 200 है ना, बड़ेगर साहब इनकी तरफ से। और श्रवण के विकेट के लिए 500 का इनाम है। डॉट गेंद आई है, गेंदबाज रोहन ने इस गेंद को डाला। देखिए ऐसा नहीं है कि पहले ओवर में 15 आएंगे इसका मतलब 5 ओवर में 75 बनेंगे। आप 4 ओवर अच्छे कीजिए, 40 के अंदर भी रोक सकते हैं। क्रिकेट है भाई, अनिश्चितताओं का खेल है। द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टनसी, अनिश्चितता कूट कूट के भरी है इस खेल में। ये गेंद हवा में, कैच होने की संभावना, और ये बेहतरीन कैच लिया विकेट कीपर राजेश उकेरी, और आउट होने वाले खिलाड़ी थे श्रावण। चलिए 500 कुल मिला के, धन्यवाद डीजे, 700 रुपये आने चाहिए संतोष बड़ेकर साहब की तरफ से, और 1000 रुपये आने चाहिए इस टीम के ओनर संतोष बड़ेकर इनकी तरफ से। गूगल पे नहीं चलेगा, यहाँ पे रोकड़ा चलेगा। और गूगल पे अगर आप इनाम करते हो तो हमें स्क्रीनशॉट दिखाना पड़ेगा। पंद्रह पे देखिए, मैंने कहा था कि पहले ओवर में 15 बने, इसका ये मतलब नहीं है कि 75 बन सकते हैं। अब गेंदबाजी अच्छी कीजिए, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। नए बल्लेबाज गणेश सावंत, जिन्होंने ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, लॉन्ग ऑन के ऊपर इस गेंद को फील्ड किया, सिंगल मिला, 16 पे आता हुआ टोटल। और ये गेंद हवा में, कैच होने की संभावना। विकेट नंबर तीसरा, आउट होने वाले खिलाड़ी विशाल। ₹100, 100 ही बाकी है। और फ्रेंचाइजी की तरफ से 1000, ये बंडल लेके आए अब फ्रेंचाइजी इनके। संतोष बड़ेगर बंडल लेके आए, बंडल ₹1,00,000 का, उसमें से 4 ही नोट खत्म हुए हैं। 500 के वो 200 नोट लेके आए, उसमें से 4 नोट खत्म हो चुके हैं, 196 नोट अभी भी बाकी। हाँ, ओनर की तरफ से हर विकेट के लिए 1000 का इनाम है। विकेट गई है 3, मतलब 3000 हासिल किए हैं बॉलर्स ने। ये विकेट, एक और विकेट का बदन, यानी कि कुल मिला के 4000 हासिल किए हैं बॉलर्स ने। चौथे विकेट का बदन, ठोक डीजे ऋषि, 16 पे 4। आता खरी पंचक्रोशी लीग का मित्र मळेन तापली आहे। 3900 रुपयांचं पारितोषिक या षटकामध्ये मिळालंय।
पण श्री स्वामी समर्थ 11चे श्री सुजित देशमुख जे फ्रँचायझी आहे त्यांची टीम बॅटिंग करते ते अजून शांत आहेत. ते अजून शांत आहेत. खरं तर त्यांनी सुद्धा एनर्जी लावायला हवी आहे खेळाडूंना. एनर्जी लावायला हवी. त्याशिवाय त्यांचे खेळाडू कसे तापणार, कसे गरम होणार, कसे षटकार येणार, कसे चौकार येणार. बघा इथे अपोजिशन्सने त्यांच्या खेळाडूंना गरम केलं. विकेट्स आल्या. विकेट्स आल्या 1-2 नव्हे तर तब्बल 4 आल्या. मोहन स्ट्रायकर एंडला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला आहे, माफ करा. जबरदस्त गोलंदाजी होती आहे साईराज एंटरप्राइजेसची. संतोष वडेकर आणि भूषण वडेकर यांची टीम. इथे मात्र चेंडू जातो आहे सीमारेषेबाहेर. चौकार. बीस पे 4 है ये. 20 पे 4 है. रन बन सकते हैं यहाँ पर 50 के करीब अगर ये जोड़ी एक साझेदारी निभाए तो. स्वामी समर्थ 11 के लिए ये जोड़ी अगर साझेदारी निभाए तो पुल किया है. क्या ये पुल सक्सेसफुल? मिड विकेट और स्क्वेयर के बीच में से ये अंपायर का इशारा. 6 रन. के रन नहीं बन रहे हैं और ऊपर से 4 विकेट जा चुके हैं. ओवर नंबर है ये तीसरा. और ये देखिए गणेश अच्छा खेल रहे हैं लेकिन बहुत ही बढ़िया कोशिश. बहुत ही बढ़िया कोशिश. तालियां बजानी होगी कल्पेश के लिए क्योंकि कोशिश उनकी लाजवाब थी. 2 रन जरूर मिले 22 में. अतः वो टोटल सतीश वड़ेकर इनकी तरफ से इस खिलाड़ी को 200 का इनाम. जो अच्छा ट्राई उन्होंने किया, अच्छा प्रयास. ये अच्छी गेंद की थी. पैसे का पावर है भाई. पावर है तो पावर है और वो पैसे का पावर हमें नजर आ रहा है. गेंदबाजी अच्छी हो रही है लेकिन चुप क्यों बैठे हैं स्वामी समर्थ 11 के श्री सुजीत देशमुख साहब? चुप बैठे हुए हैं. इनाम लगाना चाहिए छक्के और चौकों के लिए. सामने वाला पैकर अगर इतना बड़ा इनाम लगा रहा है तो फूल ना सही उसकी एक पंखुड़ी आपको लगानी ही चाहिए. टीम का टोटल 28. 28 पे 4 है. ओवर नंबर तीसरा शुरू है. आखिरी गेंद है इस ओवर की. राइट आर्म राउंड द विकेट वेरिएशन के तौर पर स्लोअर वन की थी. काबिल तारीफ. 3 ओवर का खेल खत्म हो चुका है. 28 रन 4 विकेटों के नुकसान पर खेल रही है. पहले बल्लेबाजी करते हुए टीम श्री स्वामी समर्थ 11 जिसके फ्रेंचाइजी है सुजीत देशमुख. तो वहीं दूसरी तरफ काफ़ी अच्छी गेंदबाजी हुई है साईराज एंटरप्राइजेस की जिसके फ्रेंचाइजी है संतोष वड़ेकर और भूषण वड़ेकर जी. रोहन ठोमरे आ चुके हैं. तीन ओवर में 28 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं श्री स्वामी समर्थ 11 के साईराज एंटरप्राइजेस के सामने जिन्होंने पहले बल्लेबाजी करने का फैसला किया था.
धकती मंडली का ये खूबसूरत मैदान। सुनील जी पाटिल साहब माजी नगराध्यक्ष खोपोली जिस मैदान के ओनर है, उन्होंने खिलाड़ियों के लिए काफ़ी बड़ी सुविधाएं उपलब्ध करके दी है इस ग्राउंड के जरिए। रोहन ठोमरे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, बॉलिंग है भाई। देखिए अभी जिन्होंने फील्डिंग एफर्ट के लिए 200 लगाए थे, सतीश बड़ेकर, ये मुझे जामरुक के मैच में मिले थे और उन्होंने मुझसे कहा था सासगांव भी जीत सकती है, हम भी मार सकते हैं ट्रॉफी, और उन्होंने वो करके दिखाया उनके खिलाड़ियों ने। लेकिन इनामों की बारिश हो रही है। साईराज एंटरप्राइजेस की तरफ से संतोष बड़ेकर 1000 रुपए का इनाम है हर विकेट के लिए, और ये छक्का आ सकता है क्योंकि जिस तरह से गेंद बल्ले पे आई थी, आवाज हुई थी, नंबर आया लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन। किया है क्रिकेट से, हमने दिल दिया है क्रिकेट को, इसीलिए दोपहर को हम खोपोली में थे और रात को इस धकती मंडली में नजर आ रहे हैं। टीम का टोटल 34, 4 विकेटों के नुकसान पर 34 रन। ये नन्ना मुन्ना क्रिकेट का सिपाही कौन है भाई? स्टेप आउट करके मारने की कोशिश, एक ही रन मिलेगा। 35 रन स्कोर कार्ड के ऊपर, विकेटों की तलाश में है श्री संतोष बड़ेकर और भूषण बड़ेकर साहब, जो इस टीम के फ्रेंचाइजी है साईराज एंटरप्राइजेस। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, एक अच्छी गेंद। चौथी डॉट गेंद है ये, 35 पे 4 है, डॉट गेंद आई है। कुल मिला के इस ओवर की गेंदें समाप्त हो चुकी है, 4। गणेश 7 गेंदों में 13 रन इन्होंने बनाए हैं। यह विकेट मिल सकता है यहाँ पर, गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी, एक ही रन मिला और इस एक रन से 36 पे आता हुआ टोटल 4 विकेटों के नुकसान पर। पांच गेंदें इस ओवर की खत्म हो चुकी है, सिंगल आ चुका है। 37 रन स्कोर कार्ड के ऊपर, और ये लंबा 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 6, बल्लेबाज मोहन के बल्ले से लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। फोर्टी टू 42 में 4 है, 42 में 4, 36 थे और उसके बाद 6 आया। आखिरी ओवर है ये, स्लॉग ओवर, मारधाड़ वाला ओवर, 50 के अंदर रोका जा सकता है। मैंने कहा था पहले ओवर में 15 रन आए, इसका मतलब ये नहीं है कि अपोजिशन 75 बना सकती है। आप 4 ओवर अच्छा कीजिए, इन्होंने अच्छा किया। अभी भी आखिरी ओवर की 6 गेंदें बची हैं। टीम के कप्तान अब आ चुके हैं साईराज एंटरप्राइजेस की तरफ से श्री स्वामी समर्थ 11 के खिलाफ। स्ट्राइकर एंड पर मैं देख रहा हूं इस वक्त गणेश सावंत, जो अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 14 के निजी योगदान पर खेल रहे हैं। 9 गेंदों का उन्होंने मुकाबला किया, 4 में 13। मोहन साझेदारी इन्होंने निभाई है। गेंद जा रही है थर्ड मैन के ऊपर से, डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। बिल्कुल सही कहा आपने, गब्बर सिंह ये कह के गया, जो डर गया सो मर गया। उसी तरह ये डरे नहीं बल्कि डट कर खेल रहे हैं दोनों ही खिलाड़ी।
रनों को बना रहे अपनी टीम के लिए। 46 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 5 गेंदें अभी भी शेष हैं। 18 के निजी योगदान पर खेल रहे गणेश और 4 में 13 के योगदान पर खेल रहे हैं मोहन। चलिए संतोष बड़ेकर साहब, इनकी तरफ से हमारे लिए 200 का इनाम आ चुका है। शुक्रिया संतोष जी। ये डॉट गेन आई, डॉट गेन आई, डॉट गेन की वजह से रुका हुआ टोटल वहीं पर 46। अभी भी 100 ओवर की गेंदें बची है। 4 स्ट्राइकर एंड पर गणेश सावंत है जो रन बना सकते हैं, ताकत है इनमें। स्टेप आउट करके गेंद को खेला, गेंद गई सीधा लॉन्ग ऑफ क्षेत्र पर। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी आते, गेंद को उठाते, अरे लगा ही नहीं भाई, लगता तो अपील होती, देखेंगे हम। नहीं नहीं, लिया नहीं है, एक ही रन है यहाँ पे। 47 19 में अब 4 में 13 बनाने वाले मोहन अब स्ट्राइकर एंड पर आएंगे। करजत टेनिस क्रिकेट लाइव, जिनके 50,000 से भी ज्यादा सब्सक्राइबर, लाख के करीब गए होंगे, 71,000 प्लस। ये भी 10 लाख के ऊपर जाएंगे जरूर एक ना एक दिन। 71,953 सब्सक्राइबर है। 72,000 में आइए। आउट, आउट है। 1000 है क्या संतोष जी बड़ेकर? 1000 है क्या इस बॉलर को? कितने विकेट गई? 5 ना? 5,000 का बंडल लेके आई है ये सत्र समाप्त होने के बाद। अभी भी 100 ओवर की 2 गेंदें शेष है। कुल मिला के 7,000 भी आ सकते हैं। मजा आ रहा है, धीरे धीरे ये रन बढ़ रहे हैं, लेकिन एक छक्का आना चाहिए, मजा आएगा। 50 प्लस होंगे। 2 गेंदों का खेल अभी भी शेष है। 47 पे 5 है। गेंदबाज मयूरेश, ये बहुत ही बढ़िया खेला। शॉर्ट थर्ड मैन के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही है डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन। 51 पे 5। इनकी तरफ से यश के लिए इनाम आ चुका है 500 का। 6 लगाएंगे तो, लेकिन ये देखिए आसान सा क्या छोड़ा। दूसरा चुराने की कोशिश, और ये 2 रन पूरे किए जा चुके हैं। तीसरा चुराने की कोशिश, लेकिन 2 ही रन, और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 53। 53 रन, 54 रनों की जरूरत। लेकिन माइक्रोफोन पर आएंगे मनीष मुंडे सर। अगले मैच का टॉस आकाश सर कहाँ हैं आप? वैष्णवी मित्र प्रेम ग्रुप बनाम श्री वीरेश्वर। चलिए दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। माइक्रोफोन पर आएंगे मनीष सर। डीजे
आपल्याला संघ पाहायला मिळतोय साईराज एंटरप्राइजेस आणि दुसरीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण ब्रह्मांडाचं दायित्व सांभाळणारा ज्या नावानं संघ खेळतोय तो श्री स्वामी समर्थ 11 या नावानं संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नुकताच आणि विनंती असेल या ठिकाणी वैष्णवी मैत्रीप्रेम ग्रुप 11 आणि त्याचबरोबर श्री विश्वेश्वर 11 विरेश्वर विरेश्वर 11 टीमच्या कॅप्टनला विनंती असेल चला टॉससाठी या आपण आकाश पाटील आणि किरण वळकुंडे या दोन्ही टीमचे कॅप्टन चला या एकीकडे आपण सैराज एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विपक्षात श्री स्वामी समर्थ 11 या दोन संघ दरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते एकीकडे आपण पाहाल साईराज अर्थात जो पुरस्कृत केला खरं तर संतोषजी बडेकर आणि भूषणजी बडेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ 11 अर्थात सुजितजी देशमुख यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला हा संघ आहे कारण की प्रत्येक काही आपल्या मुलांच्या नावानं संघ पुरस्कृत केले तर काही आयुष्या नावानं काही प्रतिष्ठानाच्या नावानं काही ब्रदर्सच्या नावानं संघ पुरस्कृत करण्यात आला आहे पण एक संघ दोन संघ आपल्याला या ठिकाणी 2 ते 3 संघ अगदी आपल्याला पाहायला मिळेल एक जय मल्हार संघ आहे त्याचबरोबर विश्वेश्वर आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण ब्रह्मांडाचं दायित्व सांभाळणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या नावानं देखील एक संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय तुषार आणि राजेश ही जोडी आता मैदानावरती दाखल झाली आहे 29 बॉलमध्ये करायच्या तब्बल 54 धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या टीमला जी टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय साईराज एंटरप्राइजेस 54 करायच्या 29 बॉलमध्ये अतिरिक्त चेंडू धावसंख्येत बड मिळेल 1 न धावसंख्या एकाकडे जात असताना तब्बल 1 धावसंख्या विरेश्वर 11 टीमचे सगळे प्लेयर्स विनंती असेल की टॉस बॉक्स जवळ आपण जमा आपला कॅप्टन त्या ठिकाणी वाट बघतोय विरेश्वर टीमचे सगळे कॅप्टन्स आणि त्याचबरोबर प्लेयर्स आपल्याला विनंती आहे की टॉस बॉक्सच्या मागे जमा सगळ्यांनी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल जसजसे डॉट चेंडू हिट जातील तसं थोडंसं प्रेशर क्रिएट होईल बॅटिंग करणाऱ्या टीममध्ये प्रशांत मडवी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो एक अष्टपैलू खेळाडू तुषार आणि राजेशी जोडी मैदानावरती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते केटीसीची टीम संपूर्ण टेक्निशियन टीम या स्पर्धेला कव्हरेज करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या स्पर्धेचं थीम नेम आपण बघू शकता अर्थातच जागतिक पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026 पर्व 12 समोर टाकलाय कोणत्याही प्रकारचं दडपण नाही पंचांवरती अगदी समोर पायचीच्या स्वरूपात भेटला अर्थात लाईक बिफोर द विकेट LBW खेळाडू पहिल्या क्रमांकाचा बाद 11 क्रमांक एक झटका लागलाय पहिला तंबूच्या दिशेने परतेला साईराज एंटरप्राइजेस टीमचा तुषार चला वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप 11 आणि त्यांच्या विरोधात विरेश्वर दोन्ही टीमचे कॅप्टन्स चला टॉससाठी या शेवटचा आणि अंतिम पुकार असेल आपल्याला गणेश लबडे यांच्या शुभासे आपण या दोन संघादरम्यानचं नाणेफेकीचं कौल करूयात चूक झाली आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही धावसंख्या 4 न वाढेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळालेल्या या 4 धावसंख्या संपोचेल ते तब्बल 5 या आकड्यावरती 5 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत धावसंख्या खूप कमी आणि त्यामध्ये अशा मिसफिल्ड संघाला थोड्या अडचणीमध्ये नेऊन ठेवतील यात मात्र शंका नाही कारण की आपण पाहिलं की जो
पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेस टीम आपल्याला पाहायला मिळाली की साईराज एंटरप्राइजेस ही टीम ज्यावेळेस फील्ड करत होती, ज्यावेळेस जो मिस थ्रो झाला आणि त्या थ्रोच्या सहाय्याने धावसंख्या मिळाल्या 5 आणि तिथून ज्या धावसंख्या आल्या त्यांना त्या पोषक धावसंख्या आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत होत्या. समोरच्या दिशेने अंगावरती खेळतो मयुरेश, एक कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. कदाचित धावसंख्या आधी जावायला सुरुवात केली असती तर मग 3 देखील कंप्लीट झाल्या असत्या, पण 2वर समाधान मानतात दोन्ही बॅट्समन. धावसंख्या 2 केला जाईल बदल आणि जाऊन पोहोचेल ती तब्बल 7 आकड्यावर. त्यानंतर 25 बॉलमध्ये करायच्या तब्बल 47 धावसंख्या. 25 बॉलमध्ये 47 धावसंख्या मोठ्याही नाही आहेत आणि तितक्या सोप्या देखील नाही आहेत. पंचांकडे अपील केली जाते, कव्हरला कोणताच खेळाडू नाही आहे. पोझिशन प्रत्येकाची समान पाहायला मिळाली, हालचाल कुठल्याही पद्धतीची पाहायला मिळाली नाही. षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपुष्टात आलं आहे. 6 चेंडूंचा खेळ संपला आहे. 30 चेंडूंमध्ये ज्यावेळेस खरं तर धावसंख्येची गरज होती, तब्बल 54 धावसंख्येची गरज असताना अवघ्या 7 धावसंख्या जमवल्या. आता 24 बॉलमध्ये करायच्या तब्बल 8 झाल्या, 8 क्षमा 8 धावसंख्या. 8 धावा प्रगती पुस्तकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आता विजयासाठी तब्बल 24 बॉलमध्ये 46 धावसंख्येची गरज आहे. 24 चेंडूंमध्ये 46 करायच्यात. आता भव्य व प्रकाश ज्योतीतील ही प्रीमियर लीग आपल्या सर्वांच्या भेटीला येते. सर्वच जण साक्षीदार आहेत या स्पर्धेचे. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक विशाल या गोलंदाजाच्या हातामध्ये आता दिला जात आहे, कारण की शांतता खरं तर राखली पहिल्या सत्रामध्ये. बॉलिंग करणाऱ्या टीमनं, बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता द्वितीय सत्रामध्ये ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आता बॉलिंग करते, काय चमत्कार घडवेल मैदानावरती हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त चेंडूची संगत पंचांकडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्येत 1 आकड्यानं केलं जाईल बदल आणि जाऊन पोहोचेल ते तब्बल 9 आकड्यावरती. 9 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्या. तर 24 बॉलमध्ये करायच्या तब्बल 45 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉलमध्ये 45 धावसंख्या. साईराज एंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधात श्री स्वामी समर्थ 11 क्षेत्ररक्षण केलं जातं, फील्ड केलं जाईल, एक कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न करणार का? एकच समाधान, एकीवरच 1 आकड्यानं प्रगती पुस्तकामध्ये बदल केला जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 10 आकड्यावरती. आता चेंडू शिल्लक आहे 23 आणि करायच्या 44 धावसंख्या. 23 बॉलमध्ये 44 धावसंख्या करायच्या असतील. 10 धावसंख्या झाल्यात. चोपन्नाचा पाठलाग करायचा होता खऱ्या अर्थानं 30 बॉलमध्ये. कधी कधी हे सोपं आव्हान अगदी क्रुशल मोमेंटला कधी अवघड होऊन जातं हे समजत देखील नाही. संपूर्णपणे मैदानावरती अगदी आपण पाहाल की शांतता पाहायला मिळते, कारण की 12 वाजून 32 मिनिट आपल्याला पाहायला मिळत आहेत. यष्टीरक्षक चेंडूला जज करेल, गॅदर करेल, पकडेल, फेकणार, तितपत एकही धाव नाही आहे. हे कम्युनिकेशन दोन्ही खेळाडूंमधलं खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू एकमेकांना थांबवत आहेत. कदाचित या ठिकाणी आपण गाई केली तर विकेट जरूर लागेल आणि याच्यावरतीच लक्ष देत खऱ्या अर्थानं हॅलो धावसंख्या प्रगती पुस्तकावरती पाहायला मिळतात तब्बल 10 धावसंख्या. त्याचबरोबर आमचे
अनिकेत पाटील नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. 20 बॉलमध्ये 44 करायच्यात. प्रगती पुस्तक घ्या मोठा फटका प्रहार केलाय आल्या आल्या बॉल लाईन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अनिकेत पाटील थोडा लेट केलाय पण थेट कार्यक्रम करतोय मैदानावरती. नंबर मिळत आलाय षटकार. वीरेश्वर आणि त्यांच्या विपक्षात वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप 11 या टीमचे दोन्ही कॅप्टन्स आला शेवटचा आणि अंतिम कॉल. टॉससाठी जज केला जाईल. खेळाडू क्रमांक 3 तंबूच्या दिशेनं अनिकेत पाटील घाई केली आता आणि आता परतलाय तंबूच्या दिशेनं. गणेशजी लबडे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्य आपण या दोन संघादरम्यानचं नाणेफेकीचं कौल करावे. आपल्याला विनंती. 16 धावसंख्या धावपळावरती टाकल्या जातं. 16 रन लॉस ऑफ द 3 विकेट्स. 18 चेंडूंमध्ये आता 38 धावसंख्या करायच्यात. नवीन बॅट्समन आता मैदानावरती दाखल झाला आहे. गौरव मयुरेश आणि गौरव ही जोडी आहे. तर समोर महत्त्वाच्या क्षणी खरं तर षटक ज्यानं आपल्या हातात ठेवलं अष्टपैलू खेळाडू संघाचा कर्णधार अर्थात प्रशांत मडवी. सतरा चेंडूंमध्ये 37 धावसंख्येची गरज आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. प्रेशर आणि तितकंच दडपण देखील आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं षटक खरं तर प्रशांत आपल्याला पाहायला मिळाले. अठरा धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. प्रशांतचं हे महत्त्वपूर्ण षटक मैदानावरती चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. कारण की बॅटिंग जशी व्हायला हवी होती तशी प्रशांतची झाली नाही पण बॉलिंग अगदी वाखणण्याजोगी केली जाते. आता आडव्या फळीने केलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जज करेल बॉलला. एक कंप्लीट केली जाईल. एक धावसंख्येत बदल केला जाईल. एक आकड्यानं 19 प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. 15 बॉलमध्ये करायच्यात आता तब्बल 35 धावसंख्या. 15 चेंडूंमध्ये 35. 3 चेंडूंमध्ये मोठा फटका आणि मयुरेशनं खेचलाय. मैदानावरती जे शांत वातावरण होतं आता संपूर्ण संघ त्याला चेअरअप करतोय. बॉल तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे मयुरेशच्या बॅटमधून आलेला हा धमाका फोडणारा अगदी मोक्याच्या क्षणी एक धप्पा देणारा षटकार. षटकार आलाय. या षटकाराच्या सगळ्यांना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 24 आकडा. पंचवीस धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोहोचल्यात. आता 14 चेंडूंमध्ये करायच्यात 29 धावसंख्या. 14 बॉलमध्ये 29. मयुरेश आणि गौरव ही जोडी खरं तर मैदानावरती खेळते आणि जितकी हवी तितकी पोषक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. डान्सिंग द डाऊन चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. जज केलंय. थांबणार नाहीये श्रवण. बॅटिंग देखील तितक्याच ताकदीनं आणि क्षेत्ररक्षण देखील तितक्याच ताकदीनं केलं जात आहे.
मयुरेश बाद झालाय, मोठा फटका खेळलाय. अनिकेतनं देखील तेच केलं. पहिला मोठा फटका खेचला, त्यानंतर दुसऱ्या फटक्यावरती त्याला फसवलं गेलं. मयुरेशने देखील तेच केलं, एक मोठा फटका खेचला आणि त्यानंतर त्याला देखील फसवलं गेलं. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला आहे, ढेकूचा छोटा पाक, बडा धमाका, कल्पेश कुडपाणे. तेरा बॉलमध्ये आता करायच्या तब्बल 29 धावसंख्या. प्रशांत मडवीचं हे षटक चालू आहे. अवघ्या एक षटकार आल्यानंतर देखील आधीच्या चेंडूंवरती जे प्रशांतनं कमबॅक केलंय ते वाखण्याजोगं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. तर 13 बॉलमध्ये 29 करायच्या. तिसरं षटक संपण्यासाठी षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात आल्यात आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या येऊन पोचले ती तब्बल 25 आकड्यावरती. 25 धावसंख्या त्या 12 बॉलमध्ये करायच्या त्या तब्बल 29 धावसंख्या. ह्या सरबंद पहा कल्पेशसाठी पारितोषिक आलं लगातार 2 षटकारांसाठी. संकेत लाले पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राईज असणार आहे. कल्पेश पाटील जो अगदी वयात खूप कमी वयाचा असताना क्रिकेटमध्ये पदार्पण आपल्याला करताना पाहायला मिळतो. पहिल्या सीझनपासून या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ज्यावेळेस ढेकूचा क्रिकेट म्हणजे अगदी उभारण्याला आला होता, मग त्यामध्ये प्रकाश जळगावकर, नितीन पाटील, मयूर पाटील, रुपेश पाटील, उमेश पालठे असे खेळाडू होते. त्या खेळाडूंमध्ये या खेळाडूचा भरणा झालेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 22 ची एक धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल ते तब्बल 26 आकड्यावरती. 26 धावसंख्या 18 चेंडूंमध्ये आता करायच्या तब्बल 28 धावसंख्या. कल्पेश ऑन स्ट्राईक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल सुरुवात झाली 1 धावसंख्येनं. त्यानंतर मोठा फटका एक्झिक्युटिव्ह केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी समीप जातोय, लांबच लांब, उतुंग, दर्शदार, प्रेक्षणीय हा अँड हँडसम येतोय षटकार. 9 चेंडू आणि आता 22 धावसंख्येची गरज आहे. कल्पेशनं होत्याचं नव्हतं केलंय खरं तर मैदानावरती. प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की इतका चांगला खेळाडू असताना पोझिशन नंबर 6व्या क्रमांकावरती कल्पेशला येताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की बऱ्याचशा अनुभव आहे खेळाडूकडे आणि सध्या इन्फॉर्म असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. कल्पेश कुडपानं 32 धावा झाल्यात. करायच्या 54. या बॉलवरती देखील मोठा फटका. बॉल थांबत नाहीये. बॉल क्षेत्ररक्षकाच्या देखील आवाक्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नंबर मिळेलचा आलाय अगदी महत्वाच्या क्षणी. या सामन्याला नवसंजीवनी, सामना पलटवणारा षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 38 या आकड्यावरती. आता 8 बॉलमध्ये करायच्या तब्बल 16 धावसंख्या. कल्पेश पाटील तारणहार ठरलाय संघाला. महत्वाच्या क्षणी लगावलेले 2 षटकार कल्पेशचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की जे साईराज एंटरप्राइजेस 11 संघ जो खेळतोय त्या संघासाठी हे 2 षटकार खूप 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 महत्वाचे असतील यात मात्र शंका नाही आहे. कारण की कल्पेश ऑन हॅट्रिक वरती आहे. षटकाराच्या उंबरठ्यावरती येऊन पोचला हॅट्रिकच्या.
उंच फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करणार, बॉलला यस डेफिनेटली पकडलंय, कल्पेश होतोय बाद. बाय अझर मॅडम जे गटला किंग ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय पराजी सुर्वे यांचा आजचा अभिष्ट चिंतन सोहळा, त्यांना देखील या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हाईट बॉलसाठी या ठिकाणी रेफर केलं आहे, मागणी केली आहे तिसऱ्या पंचांकडे. कल्पेशची बॅटिंग मैदानावरती खूप चांगली राहताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. KTCची टीम, संपूर्ण टेक्निशियन टीम कामाला लागली आता या निर्णयाच्या. अगदी लाईन लेंथला धरून टप्पा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी, खेळाडू शफल झाला आणि त्यानंतर ज्यावेळेस खरं तर ऑफिशियल्स ज्यावेळेस एक लाईन असते ना, त्यावेळेस दडपण कुठलंही नसतं ना, बॅट्समनवर नाही, बॉलवर नाही, पंचांवर. पण ज्यावेळेस एक शफल लाईन असते त्यावेळेस तिघांवरती देखील दडपण असतं. मग कधी कधी बॉलर देखील कन्फ्यूज होऊन जातो, बॅट्समन देखील, की मी शफल झालोच नाही कदाचित, पण झालेला असतो त्यावेळेस तो देखील थोडा कन्फ्यूज होऊन जातो. आणि ते सगळं अगदी ती डोके मैदानातले बिनकामाची पंचांच्या खांद्यावरती येऊन पडते. धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 38 आकड्यावरती. 38 धावसंख्या धावफलकावरती लागले जातात. 6 चेंडूंमध्ये करायच्या 16 धावसंख्या. महत्वाच्या क्षणी निर्णायक षटक दिलंय सनी या गोलंदाजाच्या हातामध्ये. सनी गोलंदाज वापरला जातोय. 6 चेंडूंमध्ये 16 डिफेन्स करणार, चेस करणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सामना कोणीही जिंको, पण शेवटी विजय हा क्रिकेटचा होणार आहे. विजय हा धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचा होणार आहे. विजय खरं तर ही मेहनत घेतली या आयोजकांचा होणार आहे. विजय या सर्व प्रेक्षकांचा होणार आहे, यात मात्र शंका नाही. आता 5 मध्ये करायच्या 16. प्रश्नचिन्ह निर्माण झाला. कल्पेशनी का घाई केली मैदानावरती, अनिकेत पाटीलने का घाई केली मैदानावरती, हे महत्त्वाचं आहे. षटकाराची कामगिरी करून खऱ्या अर्थानं पहा, एक क्रुशल मुमेंटवरती ज्या वेळेस सापडे असतात ना, की अगदी असं वाटतं कधी कधी अगदी सहजरित्या सहजपणे सामने आम्ही एकतर्फी आमच्या खांद्यावरती घेऊन जाऊ. पण एक मध्ये एक असा टर्न येतो, एक संकट असं येतं की प्रतिस्पर्धी संघाला ज्यावेळेस वाळवंटामध्ये जशी वटवृक्षाला जशी नवसंजीवनी देणारी पालवे फुटावी, तशी पालवे फुटवण्याचं काम आता बॉलिंग करणारी टीम मैदानावरती करते. याचंच कारण शांतता, संयम ठेवला. कोणत्याही प्रकारचे जल्लोष किंवा एफर्ट्स महत्वाचे राहिले जातात. 7वा विकेट, खेळाडू क्रमांक 7 येईल तंबूच्या दिशेनं. दशा खूप वेगळी पाहायला मिळाली. सुरुवात खऱ्या अर्थानं खूप चांगली पाहायला मिळाली. मयुरेशनं खूप चांगली सुरुवात केली, तो देखील बाद झाला. त्यानंतर अनिकेतनं सुरुवात केली, षटकारानं दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला. त्यानंतर गौरव देखील बाद झाला. कल्पेश कुडपाने गेला, लगातार गेल्या 2 वज्र टोले दिले ठेवून, त्यानंतर तो देखील बाद झाला. आता नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झाला, तो बाद झालाय. आता नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय कबीर. 3 बॉलमध्ये करायच्या 16 धावसंख्या.
कबीर नवीन खेळाडू मैदानावरती दाखल 3 बॉलमध्ये करायच्या 16. मोठा फटका आल्या आल्यास दिलाय ठेवून उंची जास्त ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिक कमावली हो द्या टाळा गोलंदाजासाठी. आजच्या दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळते. गोलंदाज सनी ताकद थोडी कमी पडली खऱ्या अर्थानं. क्षेत्र थोडं दुसऱ्या दिशेने घेतलं असतं तर कदाचित प्रयत्न खूप चांगला राहिला कबीरचा, यात मात्र शंका नाहीये. गणेशनं टिपला झेल खऱ्या अर्थानं. आणि कदाचित ज्या लांबच्या झेल असतात ना त्या झेल टिपण्यामध्ये 2 खेळाडू खूप माहीर आहेत. चिंचवलीचा आकाश पाटील आणि ढेकूचा राज सावंत. खूप कमी वेळामध्ये मैदानाचं अंतर कापत हे खेळाडू अगदी तंतोतंत जीवाच्या आकांदानं चेंडूवरती धावून ती झेल घेतात. यात मात्र कुठलीही शंका नाही आहे. मैदानावरती काय घडलं होतं त्याचं नव्हतं करून ठेवलं. श्री स्वामी समर्थ 11 संघ देखील असं वाटलं की बॅकफुटवर जातोय की काय इतक्या कमी धावसंख्या करून. पण बॉलिंग करणाऱ्या टीमनं बॉलर्सनं प्रशांतनं हार मानली नाही कोणत्या प्रकारचे. आम्हाला संघर्ष करायचा आहे. आम्हाला जर जिंकायचं तर आम्हाला संघर्ष करायचा आहे. आम्ही त्या संघर्षाचे चटके खाऊ. आणि त्या मैदानावरती तेही चटके खाल्ले, ठेच लागल्या. त्यावरती त्यांनी परत पुनरावृत्ती केली देखील मैदानावरती, चुका सुधारल्या. आणि त्यानंतर त्यांच्या मेरिटनुसार जी बॅटिंग चालू आहे त्यांच्या विरोधात त्यांच्या नाकावरती टिचून गोलंदाजी मैदानावरती केले. 9 विकेट गेलेत आणि कदाचित एकाच विकेट आली तर एक नवीन विक्रम देखील होऊ शकतो. त्याचबरोबर बापू देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे टाकायचे बापू बऱ्याचदा पाहायला मिळायचे पहिले रोलमध्ये असायचे पण धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगमध्ये. पण आता बऱ्याचशा उशिरानंतर या ठिकाणी व्यासपीठावरती येताना पाहायला मिळतात. तुमचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. मेडन ओव्हर या स्पर्धेतील दुसरी मेडन ओव्हर. एकदा जोरदार टाळ होऊ द्यात गोलंदाजासाठी. 3 विकेट घेत या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक दुसरा निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर सनी. पहा या दरम्यान राजेश उकेरीसाठी तब्बल 1200 रुपयांचं कॅश प्राईज. त्याचबरोबर रोहनसाठी 3,900चं पारितोषिक. आणि त्याचबरोबर कल्पेशसाठी 200 रुपयांचा कॅश प्राईज. त्याचबरोबर दुगाडे सरांसाठी 200 रुपये आणि मयुरेशसाठी तब्बल 1200 रुपयांचा कॅश प्राईज. चला घेण्यासाठी आपण या ठिकाणी या. कुठल्या एका खेळाडूला जरी पाठवलं तरी चालेल, त्यात मात्र तिल देखील शंका नाहीये. पाय या दरम्यान श्री स्वामी समर्थ 11चे पुरस्कर्ते सुजितजी देशमुख यांच्याकडून सामना विजय झाला यासाठी तब्बल 5,000